मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी व्हॅनिटी व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे। जरांगे आज मुंबईकडे रवाना होतात। त्यांची सोय व्हावी, तब्येत चांगली राहावी यासाठी मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी या व्हॅनिटी व्हॅनची व्यवस्था केलेली आहे। मनोज जरांगेंनी लोकसभेची निवडणूक लढवावी असा सल्ला वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय। लोकसभेत गेल्यानंतरच प्रश्न सुटतात, कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडवायचे असतील तर लोकसभा निवडणुकीबाबत जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी असंही आंबेडकरांनी म्हटलंय। हिंगोली जिल्ह्यातल्या 60,000 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे रवाना झाले। शहरातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून अन्नधान्य सोबत घेऊन हे आंदोलनासाठी रवाना झालेत। मनोज जरांगे जो आदेश देतील त्यावरून पुढची दिशा ठरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। नांदेडमधल्या मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे रवाना झालेले आहेत। मनोज जरांगेंनी मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होण्याचं आवाहन मराठा समाजाला केलंय आणि त्यानुसार जिल्ह्यातल्या शेकडो मराठा महिनाभर पुरेल इतकं रेशन घेऊन आता आंदोलनासाठी निघालेत। पुण्यामध्ये मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी कर्मचारी वाढवण्यात आलेत। मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी पुण्यामध्ये सर्वेक्षणाची सूचना राज्य मागासवर्ग आयोगानं महापालिकेला केली आहे आणि त्यानुसार 12 लाख घरांमध्ये सर्वेक्षण केले जाणार आहे। त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची गरज असल्यानं 1,500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांना ईडीनं समन्स पाठवलंय। कोरोना काळामध्ये मुंबई महानगरपालिकेत झालेल्या कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात किशोरी पेडणेकरांची चौकशी होणार आहे। येत्या गुरुवारी चौकशीसाठी हजर राहावं असं फरमान ईडीनं काढलंय। आमदार राजन साळवींची एसीबीनं 10 तास चौकशी केली। या दरम्यान अधिकाऱ्यांनी बाहेरून आलेला फोन घेतल्याचा आरोप साळवींनी केला। साळवींना पुन्हा एसीबीनं नोटीस पाठवली आहे। सोमवारी रत्नागिरी कार्यालयामध्ये दुपारी 12 वाजता हजर राहण्याचं समन्स साळवींना दिलंय। तर यावेळी साळवींच्या मोठ्या भावाला उपस्थित राहण्याचा उल्लेख नोटीशीमध्ये करण्यात आलाय। मुंबईत चेंबूर इथं ठाकरे गट आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आमने सामने आले। शाखा ताब्यात घेण्यासाठी ठाकरे गटाचे नेते शाखेबाहेर जमले। शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी त्यांना विरोध केला। ठाकरे गटाचे प्रमोद शिंदे यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शाखेला लागलेलं टाळं उघडलं। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भाजप पदाधिकारी, संघ परिवारातील पदाधिकारी आणि उत्तर भारतीयांनी ठाकरे गटात प्रवेश केला। हिंदुत्ववादासाठी संघर्ष करणारे त्यावेळी वेगळे होते, मात्र आता लाभ घेणारे वेगळे अशी टीका यावेळी उद्धव ठाकरेंनी केली। बाळासाहेबांनी वाचवलं तेच लोक शिवसेना संपवायला निघाले तसा आरोप त्यांनी केला। राजन साळवी यांच्या एसीबी चौकशीवेळी अधिकाऱ्यांबाबत अपशब्द वापरणाऱ्या युवासेनेच्या जिल्हाध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। रत्नागिरीमध्ये साळवींच्या घरी एसीबीकडून झाडाझडती सुरू असताना अजिंक्य मोरे यांनी अपशब्द वापरले होते। त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला। राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर मुंबऱ्यातून जितेंद्र आव्हाडांविरोधात नजीब मुल्लांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। नजीब मुल्लांच्या वाढदिवसानिमित्त शिंदे गटानं शुभेच्छा देणारे काही बॅनर्स ठाण्यात लावले। भावी आमदार असा उल्लेख यामध्ये करण्यात आला। एकेकाळी आव्हाडांचे कट्टर समर्थक असलेले मुल्ला आता त्यांचे कट्टर विरोधक आहेत। राज्य सरकार अपयशी ठरल्यानं महाराष्ट्राची पत गेली आणि ही पत सुधारण्यासाठीच मोदींना वारंवार राज्याचा दौरा करावा लागतो असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला। गेल्या काही दिवसांमधल्या मोदींचा सलग 3रा महाराष्ट्र दौरा आहे, त्यावरून वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे। शासन आपल्या दारी कार्यक्रमातून लोकांची काहीही कामं होत नसून लोकांना यामध्ये फक्त इकडून तिकडून जमवून आणलं जातं असा घणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय। म्हणून लोकांची कामं होण्यासाठी आपण जनाधिकार कार्यक्रम सुरू केल्याचं त्यांनी संभाजीनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात सांगितलं। पुनर्बांधणीच्या कामासाठी मुंबईतल्या सायन रेल्वे स्थानकाजवळचा उड्डाणपूल बंद करण्यात येणार आहे। आजपासून या पुलाचं पाडकाम सुरू होत आहे। या पुलाच्या जागी नवीन पूल बांधला जाईल आणि मध्य रेल्वे मुंबई महापालिकेच्या समन्वयानं हे काम करण्यात येते। पूल पाडण्यात येणार असल्यानं वाहतुकीत बदल करण्यात आला आहे। पुण्यामध्ये अजित पवारांनी कात्रज कोंढवा रस्ते कामाची पाहणी करून त्यांचं उद्घाटन केलंय। रुंदीकरण समस्येमुळे अनेक वर्ष इथं वाहतूक कोंडीची समस्या आहे। स्थानिकांकरता लगेचच त्यांनी रस्त्याचं उद्घाटन केलं। पालकमंत्री म्हणून जिल्ह्यामध्ये पाहणी करताना सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघात शिरकावाचा प्रश्नच नसल्याचं ते म्हणाले।
लातूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रेल रोको आंदोलन केलं. सोयाबीनला 9,000 रुपये भाव द्या, 100% पीक विमा द्या, व्याजासह कर्जाची संपूर्ण रक्कम भरणं बंधनकारक करणारी अट रद्द करा, या मागण्यांसाठी स्वाभिमानी आक्रमक झाले. हारंगुळमधल्या शेतकऱ्यांनी या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. परभणीमध्ये कापसाला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथावर कापूस फेकून जोरदार आंदोलन केलं. एका बाजूला भारत सरकारच्या योजनांची माहिती व्हावी म्हणून विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ फिरतोय आणि दुसरीकडे मात्र संतप्त शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध केला जातोय. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी उपबाजारामध्ये एका संचालकानं व्यापाऱ्यांना मार्केटमध्ये येऊ न देण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला. हे मार्केट शेतकऱ्यांसाठी असल्याचं सांगत शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद लावायचा, बाजार व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा संचालकांचा डाव असल्याची चर्चा त्यामुळे बाजार समितीत रंगली. नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केळीच्या शेतातून भरघोस उत्पन्न मिळवलंय. कांदा निर्यात बंदी आणि सततच्या तोट्यामुळे लासलगाव जवळच्या पाचोरे खुर्दचे शेतकरी तानाजी आंधळे यांनी कांद्याच्या जागी केळीचं उत्पन्न घेतलं आणि त्यामध्ये त्यांना 27 ते 28 लाखांचा फायदा झालाय. वाशिम जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांनी रब्बीच्या हंगामात पारंपरिक पिकांच्या जागी मोहरी पिकाच्या पेरणीला पसंती दिली. बाजारात मिळत असलेल्या हमीभावामुळे यावर्षी वाशिम जिल्ह्यात 476 हेक्टरवर मोहरीची पेरणी करण्यात आली. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोहरी पिकाचं क्षेत्र वाढलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोलापूरमध्ये 15,000 घरांचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 3 लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या सुपूर्द केल्या. मोदींच्या हस्ते चाव्या मिळाल्यानं कष्टकरी कामगारांनी समाधान व्यक्त केलं. 2,000 रुपयांच्या नोटा बदली करणं अथवा बँकेमध्ये जमा करण्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या सोमवारी 22 जानेवारीला 2,000च्या नोटा बदली तसंच बँकेत जमा करता येणार नाहीत. आरबीआयनं ही माहिती दिली आहे. हा निर्णय फक्त 22 जानेवारीपुरताच लागू असणार आहे. उल्हासनगरमध्ये मराठी पाट्या न लावणाऱ्या व्यापाऱ्यांचे बोर्ड 27 जानेवारीला फाडणार असल्याचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिलाय. मराठी पाट्या लावलेल्या व्यापाऱ्यांचा काल मनसेकडून पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. एमपीएससी राज्यसेवा परीक्षेमध्ये सांगली जिल्ह्यातल्या पूजा वंजारी महिलांमधून पहिली आली आहे, तर विनायक पाटील यांनी राज्यामध्ये पहिला क्रमांक पटकावला. या यशानंतर आनंद व्यक्त करताना पूजाला अश्रू अनावर झाले. ग्रामीण भागातील लोकांच्या प्रश्नांकडे आपलं जास्त प्राधान्य असेल असं यावेळी पूजानं सांगितलं. राज्यस्तरीय सागरी मॅरेथॉन जलतरण स्पर्धेत बदलापूर पोलीस हवालदाराची कन्या स्नेहा लोकरे सर्वोत्तम जलतरणपटू ठरली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत स्नेहानं मालपे ते विजयदुर्ग असं 30 किलोमीटर अंतर सलग 6 तास 14 मिनिटात पूर्ण करत महिला गटात प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेत कर्नाटक, केरळ, महाराष्ट्रातील 30 जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. पुण्यात आगीत भस्मसात झालेल्या घरांच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदे फाउंडेशननं मदत केली. आंबेडकर नगरमध्ये लागलेल्या आगीमध्ये अनेक घरं जळून खाक झाली आणि या कुटुंबियांना शिंदे फाउंडेशननं कपडे, संसार उपयोगी वस्तू, साहित्याची तात्काळ मदत केली. यातल्या बाधितांचं पुनर्वसनही केलं जाणार आहे. भंडाऱ्यामध्ये ईव्हीएम विरोधात महाधरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली. देशात बहुजन समाजाचे अधिकार टिकवून ठेवण्यासाठी पारदर्शक निवडणुका झाल्या पाहिजेत आणि त्यामुळे ईव्हीएमवर निवडणुका न घेता बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी करण्यात आली. अकोला शहरात डीप क्लिनिंग मोहीम सुरू करण्यात आली. यामध्ये शहरातली धार्मिक स्थळं, सरकारी कार्यालय, बस स्टँड अशा सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. शहरात रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा यावेळी महापालिकेनं दिला. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डी साईबाबा समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर केसरकरांनी द्वारकामाईत जाऊन स्वच्छता केली. हातात झाडू घेऊन त्यांनी परिसर स्वच्छ केला. अहमदनगर शहराचं ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. भाजपकडून राज्यभरातील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाते. नगरचे भाजप आमदार राम शिंदेंसह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतला.